आपल्या ग्रंथगंगा चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पार्वतीच्या प्रवासात दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. पहिल्या भागात आपण पाहिलं की पार्वतीच्या मनात प्रश्नांची गर्दी आहे. ती स्वतःला शोधतीये, स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतीये. पण बाहेरून पाहिलं तर ती शांत, समजूतदार आणि सगळ्यांशी जुळवून घेणारी अशीच दिसते. आता मात्र तिच्या आयुष्यात हळूहळू काही नवे रंग भरायला लागतायत. हे रंग कधी उजळ, कधी गडद, तर कधी गोंधळात टाकणारे असतात. तिच्या आयुष्यात काही नवीन पात्र प्रवेश करतात. शाळेतील शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील काही सदस्य. हे सगळे आपल्या संवादातून, आपल्या विचारांतून, आपल्या वागण्यातून पार्वतीला तिच्याच आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडतात. काही लोक तिच्या स्वभावाशी जुळतात, तर काहींच्या विचारांशी ती अजिबात सहमत नसते. काही जण तिच्या मनात आधार निर्माण करतात, तर काही तिच्या मनात गडद सावली टाकतात. काही लोक तिच्या विचारांना नवी दिशा देतात, तर काही तिच्या मनात आधीपासून असलेल्या प्रश्नांना अधिक खोल करतात. समर यांचे लेखन इथे फार सूक्ष्मतेने आपल्याला दाखवते की आयुष्याचा संघर्ष नेहमी बाहेर दिसत नाही, तो आतला असतो. मनाच्या कोपऱ्यात, विचारांच्या गुंत्यात, न बोललेल्या इच्छांमध्ये, दडपून टाकलेल्या भावनांमध्ये. पार्वती अशाच एका नव्या क्षणाला सामोरी जाते. एखादी साधी वाटणारी घटना, जसे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात तिचा विचार न विचारला जाणं, तिच्या भविष्यासंबंधी निर्णय इतरांनी घेणं किंवा तिच्या भावनांना दुय्यम स्थान मिळणं, या सगळ्या गोष्टी तिच्या मनावर खोल परिणाम करतात. वरवर छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी तिच्या मनात अस्वस्थतेचा एक नवीन गडद रंग भरतात. तिच्या आजूबाजूचं जग मात्र आपापल्या प्रवासात गुंतलेलं असतं. सगळे आपापल्या जबाबदाऱ्या, अपेक्षा, नियम आणि चौकटींमध्ये जगत असतात. पण पार्वतीला आता जाणवतं की ती फक्त या चौकटीत बसून राहू शकत नाही. तिला काहीतरी वेगळं हवंय, स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. तिच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांना ती उत्तरं शोधू लागते. ती आता स्वतःला फक्त मुलगी, बहीण किंवा भविष्यातील पत्नी म्हणून पाहू इच्छित नाही. ती स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहू लागते, जिच्या भावना आहेत, स्वप्न आहेत, इच्छा आहेत आणि स्वतःचा एक मार्ग आहे. आणि जसं तिला हे जाणवतं, तसं तिच्या मनात एक नवीन भावना उभी राहते. थोडीशी भीती, थोडीशी उत्सुकता, थोडीशी घालमेल आणि स्वतःला समजून घेण्याची तयारी. आता ती हळूहळू आपल्या आयुष्याच्या चौकटी बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत आहे. पण प्रश्न हेच आहेत, ती कशी बाहेर पडणार? कोणत्या मार्गाने? कोणत्या निर्णयांनी? आणि त्या निर्णयांचा परिणाम तिच्या आयुष्यावर काय होईल? ही जागा आहे जिथे पार्वतीच्या आयुष्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. बाहेरून ती अजूनही शांत दिसते, सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांशी जुळवून घेते. पण आतून मात्र तिच्या मनात एक वादळ सुरू झालेलं आहे. हे वादळ तिला मोडून काढणार नाही, तर घडवणार आहे. हे वादळ तिच्या भविष्याचा आकार ठरवणार आहे. हे वादळ तिच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. पण हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, कारण पार्वतीच्या आयुष्याचा हा संघर्ष, तिच्या मनातील ही धडपड आणि तिच्या प्रश्नांची ही गुंतागुंत पुढच्या टप्प्यात अधिक स्पष्ट, अधिक खोल आणि अधिक रोमांचक रूप धारण करणार आहे. म्हणून ही कथा इथे थांबत नाही. इथूनच तिच्या खऱ्या संघर्षाची सुरुवात होते. इथूनच तिच्या स्वतःला शोधण्याच्या प्रवासाला खरी गती मिळते आणि तिच्या आयुष्याची खरी कहाणी अजून पुढेच आहे.